सुप्रियाताई आंबेडकर कर्जतवरून आल्यात आणि त्यांचा 60 वर्षापासून संसार तुटला होता. 60 वर्षापासून ते एकमेकाचं पती पत्नी तोंडी बघत नव्हतं, एकमेकाची तोंडी बघत नव्हतं ते. आणि स्वामींची त्यांनी आपल्या मठामध्ये आल्यात. आपल्या अनंत कोटी आपल्या अनंत कोटी प्रमाणे श्री स्वामी समर्थ मठामध्ये आलात आणि त्यांनी मठातून सेवा घेतली आणि आज त्यांचा संसार जोडला गेलाय स्वामींच्या कृपेने. आणि त्यांना थोडी भावी आयुष्याची खूप शुभेच्छा देऊया. आणि दादा ताई, तुम्ही खूप आनंदाने थोडी भावी आयुष्य जगा आणि खूप सुखात गोविंद आनंदाने नांदा हेच आम्ही सगळ्यांकडनं तुम्हाला तुमच्याकडे स्वामींकडे प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सगळ्या माय बहिणींचा आशीर्वाद आहे. स्वामी समर्थ महाराज आशीर्वाद आहे आणि भाऊ पण सोबत आहे, ब्रह्मा आहे की सोबत. त्यांच्या तोंडात सुप्रियाताईच्या तोंडापर्यंतचा अनुभव ऐकूया की त्यांनी कसे दिवस काढले, 7 वर्ष कसं प्रसंग त्यांच्यावर घडला हा आपण त्यांच्या तोंडातून ऐकूया. सर्वप्रथम इथे उपस्थित असणारे काही दादांना नमस्कार करते मी, श्री स्वामी समर्थ. आणि माझ्या स्वामी माऊलींना आणि दादांना, अर्थात म्हणजे स्वामीच म्हणजे प्रदीप दादा असं मला इथे दिसून आलंय आणि साक्षात्कार पण झालाय त्याचा. मला एकदम शब्दच नाही बोलायला प्रदीप दादांविषयी. खूप म्हणजे त्यांनी मला समजून घेतलं इथे आल्यानंतर की अगदी त्यांच्यावर पण डाऊट घेतला होता इथे, त्यांच्यावर पण मी भडकली होती, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा राग मनात न ठेवता मला बेटा असं म्हणून बोलले, माऊली म्हणून बोलले इथे. म्हणजे इथे फक्त जोडण्याचं काम केलेलं आहे प्रदीप दादांनी. अगदीच माझा संसार म्हणजे जोडण्याचं आशेचं म्हणतात ना, एकही किरण मला दिसत नव्हतं कुठूनही. अगदी शेवटच्या क्षणाला मी प्रदीप दादांना सगळं सांगितलं आणि त्याच्यानंतर प्रदीप दादांनी मला सेवा दिली आणि ती सेवा अजून पण अपूर्ण असून आज माझा नवरा स्वतःहून आलेला आहे. काय प्रसंग घेतला तुमच्यावर ताई? प्रसंग म्हणजे अगदी 7 वर्ष म्हणजे खाण्याची गोष्ट नाहीये. खूपच मी हल्लत काढली. अगदी माझं छोटं बाळ घेऊन मी अगदी कोर्ट कचेरी फाईट केलं पूर्ण केसेस, पण तरी पण काहीच नव्हतं होत तिथून. केस मागे लागलेलं 498 DB आणि अगदी घटस्फोट अशी याचिका यांनी सादर केली होती कल्याण कोर्टामध्ये. तर बरेच प्रकार असे झाले होते, त्यातून सोल्युशन काहीच येत नव्हतं. मग म्हटलं शेवटचा मार्ग असं मला स्वामींनीच दाखवला. ऍक्च्युली मला इकडचा ऍड्रेस नाही माहिती, प्रदीप दादांची ओळख नाही. अचानक मला म्हणजे स्वामींचं वेळ तर पहिल्यापासूनच होतं, पण बघता बघता मला युट्यूबमध्ये समजलं की प्रदीप दादांकडे शेवटचं सोल्युशन आहे असं सगळे अनुभव सांगतायत. तर आपण पण एकदा जाऊन बघूया, काय हरकत नाही. तर म्हणून मी आली होती बाबांना घेऊन. त्याच्यानंतर मग त्यांनी सेवा दिली आणि इथे सांगायचं म्हणजे इथे हा दरबार आहे म्हणजे अगदी उंबरठ्याच्या आतमध्ये. म्हणजे ही खरंच साक्षात्कार मला झालेला सांगणार आहे मी इथे आज. केला तिथे मला स्पर्शही करून दिला नाही अगदी तर. आणि प्रदीप दादांच्या कृपेने मी आज म्हणजे एकदम चांगली आहे. माझी नेगेटिव्हिटी आज गेलेली आहे पूर्णपणे. तर मी इथे त्रिवार वंदन करते माऊलींना आणि परत एकदा प्रदीप दादांना. स्वामी म्हणजेच प्रदीप दादा आहेत, त्याची मला प्रचिती आली आहे आणि मी त्यांचे म्हणजे किती आभार मानेल तेवढे मला कमीच पडतील शब्द. तरी स्वामींनी आणि प्रदीप दादांनी त्यांना स्वतःहून आणलेले आहे, घरी स्वतःहून आलेले आहेत. ते स्वतःहून आज इथे राहिले आहेत. ते आम्ही 3 दिवस आहे. 3 दिवसामध्ये किती खर्च आला ताई? आम्हाला एकही रुपयाचा खर्च नाही आला. सगळं काही फ्री आम्हाला दिलेलं आहे प्रदीप दादांनी. शिवाय आम्हाला एक म्हणजे आपण बोलतो ना आई वडिलांची माया, ती इथे मला बघायला मिळाली. अगदीच म्हणजे भावापेक्षाही वर मला प्रदीप दादांनी सपोर्ट केलेला आहे. आपलं कोणतंही माहेर जिथे होणार नाहीये माहेरी. आई वडील वरिष्ठ आहेत माझे, तरी पण त्यांनी मला जी इथे माया दाखवली, एक आधार दिला, त्याच्यासाठी मी खूप आभार मानते दादांचे या ठिकाणी. आणि एवढे बोलून मी माझा अनुभव संपवते आता. श्री स्वामी समर्थ. सर्वांना म्हणजे भक्तांना त्यांचं स्वागत आहे आणि तुमचा आशीर्वाद असाच